नमस्कार, मी सौ मीनल ओक नेने. भाग 5. स्वामी सत्यानंद सरस्वती यांनी लिहिलेल्या अ सिस्टमॅटिक कोर्स इन द एन्शंट तांत्रिक टेक्निक्स ऑफ योग अँड क्रिया या ग्रंथाची आपण ओळख करून घेत आहोत. मागच्या 2 भागात आपण काही व्यायाम प्रकार पाहिले. आज आपण स्वामी सत्यानंद सरस्वती यांनी विश्रांती किंवा शिथिलीकरणाची कला आणि शास्त्र याबद्दल काय सांगितलंय ते आजच्या भागात बघूया. फक्त शरीराची विश्रांती म्हणजे खरी विश्रांती नव्हे. आपल्याला काय वाटतं, चहाचा कप घेऊन सोफ्यात मस्तपैकी बसलो, टीव्ही बघतोय की आपण रिलॅक्स झालो. पण शरीर आणि मन दोन्ही तणावमुक्त असेल, डोक्यात मनात विचारांची खळबळ नसेल, तर शरीर आणि मनाला पूर्ण विश्रांती मिळून नवी ऊर्जा मिळेल. ज्यांना ही शिथिलीकरणाची क्रिया जमते ते जास्त कार्यक्षम राहतात, त्यांना कमी झोप पुरते, ते लोक जीवनाचा आनंद अधिक चांगल्या प्रकारे घेऊ शकतात, त्यांचे समाजाशी असलेले संबंध सुधारतात. योग्य प्रकारे केलेल्या शिथिलीकरणामुळे इच्छाशक्ती वाढते, चेहऱ्यावरचा ताण दिसेनासा होतो. जेव्हा तुम्ही तुमच्या सभोवतालच्या परिस्थितीबरोबर जगणे स्वीकारता तेव्हाच तुम्ही तणावमुक्त जगू शकता. आपला पटकन विश्वास बसणार नाही, पण आपलं वागणं, आपल्या प्रतिक्रिया या आपल्या सबकॉन्शियस माइंड म्हणजेच अवचेतन मन, अंतर्मन यातल्या राग, लोभ, असमाधान, भीती, न्यूनगंड इत्यादीवर अवलंबून असतात. मानसिक थकव्यामुळे शरीर देखील थकते, सतत तणावाखाली राहते आणि शारीरिक क्रिया, चयापचय क्रिया, स्नायू थकायला लागतात. शरीराचे अंतर्गत अवयव सतत आणीबाणीच्या परिस्थितीला तोंड द्यायला तयार असल्यासारखे राहतात आणि त्यामुळे ते लवकर थकतात. बहुतेक वेळा टेन्शनमुळे पचन संस्था बिघडते आणि इतर अनेक व्याधी होण्याची शक्यता वाढते. शिथिलीकरण, विश्रांती किंवा खरंखुरं रिलॅक्सेशन यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी गोष्ट भूतकाळात घडून गेली आहे त्यावर विचार करणे बंद करणे, एकाच विचारात अडकून न पडणे. स्नायू जर पद्धतशीरपणे शिथिल केले तर आपोआपच मनातल्या विचारांची खळबळ कमी होते, मन शरीरापासून अलग होऊ लागते आणि त्याचे सुंदर परिणाम दिसू लागतात. मेंदूला मनाला विश्रांती मिळते. तुम्ही करत असलेल्या तंत्राकडे तुमचे 100% लक्ष असेल तरच संपूर्ण शिथिलीकरण आणि विश्रांती हे तुम्हाला साध्य होईल. मानसिक आणि भावनिक संघर्ष कमी झाल्यामुळे शांततेचा जो अनुभव येतो तो स्वतःच अनुभवायला हवा. आपल्या टेन्शनचं मूळ हे भावनिक प्रतिक्रियेवर अवलंबून असतं आणि ही प्रतिक्रिया मेंटल प्रोग्रॅमिंग किंवा कंडिशनिंगवर म्हणजे विशिष्ट परिस्थितीत विशिष्ट प्रतिसाद देण्याची सवय यावर अवलंबून असते. आता मेंटल प्रोग्रॅम बदलणे जेणेकरून निगेटिव्हच्या ऐवजी पॉझिटिव्ह रिस्पॉन्स येईल हे अवघड असलं तरी अशक्य मुळीच नाही. योगासनं ही रिलॅक्सेशनची पहिली पायरी आहे. पुढील भागात आपण आणखी काही व्यायाम प्रकार बघूया. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद, हरिओम तत्सत.